निवृत्तीचे पायी तेथे माझे मन होई. श्री संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि यात्रेनिमित्त वारीनिमित्त आपण संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ जुने आणि नवीन सातत्यानं 30-35 वर्षापासून हा कार्यक्रम पालखी सोहळा करत आहे. निवृत्तीनाथ महाराजांची वारी झाल्यानंतर 5 दिवसांना हा कार्यक्रम तुम्ही करताय. म्हणून सर्व जुन्या भक्तमंडळामध्ये मालकर असेल, माळीबाबा असेल, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ असेल त्यांना आणि नवीन जे भक्तमंडळ आहे, नामदेव आहे, त्याचे सहयोगी आहे, सर्वांना आणि सर्वांना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, ज्येष्ठ नागरिकांना, सर्वांना आणि बंधू भगिनींना, भाविक सर्वांना, बालगोपाळांना मारुती बाबाच्या व्यासपीठावर नमस्कार आहे. हे भगवान श्री वैवर्ण श्री परशुरामगिरी महाराज श्री क्षेत्रात ब्रह्मविश्वाला निवास करते. श्री सद्गुरुधाम म्हणून
आणि त्रिसंधीश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या महादेवान झाली. कुंभक्षेत्र आहे, चांगल्या प्रकारचं आणि लोकांची भाविकांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. अशा सद्गुरू धाममध्ये निवास करणारे श्री परशुराम गिरजी महाराज यांच्या आवाजानं आपण आणि शांत बसून ऐकताय. सद्गुरू जनार्दन स्वामींचा आणि अभंगवाणी त्याच्यामध्ये अमृताची गोळी असणारे श्री संत गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज आदिवासी भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं भागवत धर्माचं कार्य करतायत. रामायणाच्या माध्यमातून श्री जयराम गिरजी महाराज हे त्रिकाल पूजा करतायत भगवान शंकराची. आणि त्यांचं श्री गोंद्याला शिवमंदिराचं पण काम चालू आहे. थोडासा आश्रम आहे. तुका मनेमध्ये एकांताचा वास नाही गुणदोष सांगायचे असे 3 आश्रम हे आपले सर्व एकांतात आहे. साधकाकरता साधन करण्यासाठी एक अतिउत्कृष्ट स्थान आहे. त्यामध्ये उद्गंगा आहे, श्री बोरमाळ आहे, आता नवीन स्थापना झाली श्री माणी आहे. त्या ठिकाणी संतोष गिरी महाराज मधुचंदेश्वर नावाचं मंदिर बांधलंय प्राणप्रतिष्ठा. अशा मंदिराच्या कार्यासाठी देवावर केलेले योगदान हे अक्षय आहे. शहरामध्ये मंदिर बांधणं सोपं आहे, भरपूर लोक दान करतात. मोठमोठ्या लोकांचे देणगे पण मोठे असतात, पण ग्रामीण भागामध्ये त्याच्या आदिवासी भागामध्ये त्याच्या अतिदुर्गम भागामध्ये मंदिराचं काम करून आश्रमाची उभारणी करणं फार कष्टाचं आहे. आणि अशा ठिकाणीच गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये विशेष महत्त्व. आणि म्हणून श्री जयराम गिरजी महाराज अतिशय PhD पर्यंत शिक्षण घेऊन आणि आपल्या सानिध्यात राहून 8-10 वर्षाचा काळ नंतर त्यांना PhD घेतल्यानंतर उपरती झाले. आणि अनंतर श्री 1008 महामंडलेश्वर श्री रमण गिरजी महाराज आदिवासी भागामध्ये म्हणजेच सुरगाण्याला मंदिराचं काम, धर्मशाळेचं काम, विद्यार्थी वसतिगृह आणि चांगल्या प्रकारचं दवाखाना करण्याचं त्यांचं मानस आहे. सरकारने त्यांना जमीन पण दिलेली आहे, तर ते नवीन काम त्यांचं सुरू होणार आहे. सांगायचं तात्पर्य काय केले, उच्च शिक्षित असणारे सुद्धा अशा कार्यासाठी समर्पित होतात. तुम्ही त्यांची मुलाखत ऐकली असेल प्रयागराजला. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही परमार्थ मार्गाकडे वळलात. तुम्ही आनंदाच्या शोधात फिरतात सर्वसामान्य लोक. आम्हाला आनंद स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी मिळाले, याच्यापेक्षा आणखी कोणता अनुभव पाहिजे. आमचे सद्गुरू जनार्दन स्वामी सदा चित्ताला आनंद देणार आहे. तुमचा संसारात आम्ही शंका आहे, पण आम्ही त्यांच्या सानिध्यात हा अनुभव सच्चित्तानु सदा अनुभवतो आहोत. म्हणून आम्ही या कार्यासाठी समर्पित झालो आहोत. त्यांची मुलाखत ऐकली. श्री रमण गिरजी महाराज, श्री गणेश गिरजी महाराज, श्री क्षेत्र हरिपाडला सद्गुरू जनार्दन स्वामींचा 75वा वाढदिवस झाला. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी अमृतेश्वराचं मंदिर प्रथम बांधलं. त्या ठिकाणी निवास असणारे श्री गणेश गिरजी महाराज, एवढे महाराज लोक यांना सद्गुरू जनार्दन स्वामी नंतर हे 9 लोकांनी दीक्षा घेतली. महाराज हे अतिभाविक आहे, अतिश्रद्धावान आहे. आणि म्हणून शिवाय जनार्दन स्वामीचे अनंत अनुभव काय. कोणत्याही मंदिराचं कळशारोहण करायचं असेल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर नैष्टिक ब्रह्मचारी लागतो. वेदाने सांगितलं आहे, ब्राह्मणाला पण माहिती आहे, जे वैदिक आहे, वेदशास्त्र ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, त्यांना ते कळतं. बाकीच्यांचं कोणाच्या हातानं कळशारोहण करतात त्याला विशेष महत्त्व नाही. पण तस्मात शास्त्रप्रमाणांचे कार्याकार व्यवस्थित जीवन जगायचं असेल, व्यवस्थित उभारणी करायची असेल कोणत्याही कार्याची किंवा मंदिराची, तर त्या ठिकाणी शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे. म्हणून या 9 लोकांचं आणि
किती जरी कौतुक केलं तर ते थोडंच आहे. आणि गुरु जनार्दन स्वामींची कृपा हे असे महात्मा लोक आपल्याला मिळाले. असे नियमनाम करणारे महात्मा थोडं कमी आहे. निर्भोगान पुष्कळ आहे, नाही असं नाही. पण नित्यनेमामध्ये श्री त्रिकाल स्नान पूजा पाठ करणारे महात्मे थोडे कमी पाहायला मिळतात. तपस्वी महात्मे थोडं कमी पाहायला मिळतात. उपासनेमध्ये स्थित असणारे महात्मे थोडे कमी पाहायला मिळतात. त्यापैकी सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा त्यांच्या नंतरचा परिवार आहे. म्हणून या सर्व वेदभगवंताला आणि कोणी वेदभोगाने पाहत असतील प्रक्षेपणाच्या माध्यमातून त्यांना ओम नमो नारायण. आणि श्री भजनी मंडळामध्ये श्री गोरक्षनाथ महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तपरायण जनार्दन महाराज, हरिभक्तपरायण शिवराम महाराज, हरिभक्तपरायण खंडे महाराज, मृदंगात तबला वाजविणारे सर्व हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराजांचे ज्ञानेश्वर माऊलीचं शिक्षण देणारे आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून आलेले आणि श्री क्षेत्र नाशिकहून आलेले हे सर्व लहान लहान मुलं इथे इतकी ते चांगल्या संस्कार आहेत. तुमच्या मुलाकडं पहा आणि यांच्याकडं किती कसं वातावरण आहे, कसं त्यांचं वागणूक आहे, हे संस्कार देणं आपल्या हातात. महाराज हे लहान मुलं असतात ते अनगड शिकल्यासारखे असतात. त्याला आकार देण्यासाठी कुंभाराकडे जावं लागतं. कुंभार त्याच्यातून चांगल्या प्रकारचं मडकं तयार करतो, सुराई तयार करतो. तसं ही मंडळी हरिभक्तपरायण मंडळी आणि श्री क्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी 4-5 वर्ष शिकून जोग महाराज संस्थेमधून संस्कार घेऊन आणि खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारचं भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचं आणि प्रचार आणि प्रसार करते. किती मोठं काय रे महाराज. आमच्याकडे 2 विद्यार्थी आहेत, जालना भागातले आहे, गरीब विद्यार्थी. यांची म्हणजे ॲडमिशन पूर्ण झालं आळंदी संस्थांमध्ये. तो आता मुलांना जागा नाही आमच्याकडं. तो 2 मुलं इंद्रायणीच्या काठावर 4 महिने राहिले. गावात 2 भिक्षा मागायची, इंद्रायणीच्या काठावर यायचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण त्या आजारवक्ष खाली करायचं. 4 महिन्यानंतर त्यांना अशी दैवत पण झाली. माऊलीचे मोठ्या संस्थेमध्ये प्रवेश मिळाला. पण अगोदर त्यांचं निष्ठा पाहिजे असं म्हणाल काय तरी परीक्षेत 4 महिने इंद्रायणी काठी राहणं सोबत ऊन वारा पाऊस. काल ते विद्यार्थ्याला मला फार कौतुक वाटलं आणि अंतकरण भरून आलं. बरं चांगली जिद्द आहे तुम्ही. अशी जिद्द आहे का आपल्या मुलांची या मार्गात यायची? आता 1 डिसेंबरला काय कार्यक्रम झाला आमच्या शेजारी तपोवने. तरुण मुलं मुली घाण खाऊन पिऊन नाच गात ही संस्कृती आपली. ही तुम्हाला जीव राहतील पुढं असं वाटतं तुम्हाला. म्हणून बोलत हे जीवनानं देखील डोळा म्हणून कानवाळा येतो. साधू संतांनी हे सांप्रदायिक मंडळाला कानवाळा येतो. पुढं तरी थांबलं पाहिजे. थांबण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जितकं थांबायचं तेवढं थांबण्याचं बाकीचं महापुरी झाडे जाते ते तिलवाडे करते. झाड जाते तिलवाडे करून टाकते. साधं सिद्धांत. म्हणून या सर्व वारकरी मंडळींना जय हरी जय जनार्दन. या ठिकाणी प्रक्षेपण करणारे सोमभाऊ आहे, साऊशिष्टी माले आहेत. सर्वांना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. तुमच्या श्रद्धेला परिवार वंदन आहे. विशेष अत्यंत भावभक्ती आणि अतिशय श्रद्धा असणारे आमचे महेश साहेब. सावली तरी त्यांना डोक्यावर छत्री पत्रे श्रद्धा. आपण काही एवढं मोठे महात्मा नाही महाराज. आम्ही साधे फक्त सद्गुरू जनार्दन स्वामीचे शिष्य एवढं मात्र सांगू शकतो. बाकी नाही. आणि म्हणून तुमची सर्वांची श्रद्धास्थान आहे. तुम्ही मला लेकरासारखे कौतुक ऐकून घेण्यासाठी दरवर्षी कार्यक्रम ठेवताय. आता जीव थोडा थकला आहे. संध्याकाळचा कार्यक्रम होत नाही. संध्याकाळी कार्यक्रम केल्यानंतर जायचं, स्नान करायचे. त्रिकाल संध्याचा नियम आहे सद्गुरू जनार्दन स्वामी. किती मंडळी करते तुम्हाला पाहते, तुम्ही पाहत असेल.
एवढं सर्व करून ध्यानधारणा जप करायला रात्रीची 1-2 वाजता सकाळी उठावंच लागतं कोणत्या परिस्थितीत. जनार्दन स्वामीचा हा नियम फार कठीण आहे, म्हणून साधू लोक होते जनार्दन स्वामीचे परिवार त्याला गावात सकाळी सकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत कीर्तन प्रवचन वगैरे करायचं आणि झोपायचं तरी उठायचं. आणि म्हणून जनार्दन स्वामीचा आचार संपन्न होतो. महाराष्ट्रात तपस्वी गादी आहे, ते तपस्वी लोक टिकू शकतात, नाही तर दुसऱ्या टिकू शकत नाही, शक्य नाही. म्हणून सर्व भगवंताला नवीन नगरसेवकांना सर्वांना आणि सर्वांना मायबहिणींना बालकांना सर्वांना वंदन करतो. कोणी जर माझ्या तिथून राहिला असेल तर मला दिलगिरी व्यक्त करून सर्वांचे चरणी नमस्कार करून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पाठवच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनंतकोटी ब्रह्मांडाचे प्रचारक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला राजगुरू नाम समजून सांगताना 9व्या अध्यायामध्ये आणि 22व्या श्लोकामध्ये श्लोकोत्तम श्लोकांचा परिचय आहे. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हा श्लोक लिहिला जातो. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊन आपली अल्पशी सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करू. या ठिकाणी यानंतर महाप्रसाद संत जनार्दन स्वामी भक्त मंडळाने ठेवलेला आहे. दुपारचा कार्यक्रम आहे, प्रसाद भरपूर आहे, सगळ्यांनी प्रसाद घ्यायची विनंती पण त्यांनी केलेली आहे. चांगल्या सगळ्या महात्म्यावर सत्कार पण त्यांनी केला आहे. म्हणून संत जनार्दन स्वामी भक्त मंडळ जुन्या आणि नवीन सर्वांना धन्यवाद आहे. अनन्या चिंतयन्तो श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहे. मराठीमध्ये भाष्य आहे, त्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो. त्यामध्ये माऊली सांगतायत पै सर्व भावेशी उठिले जे गोपले मदचित्ते जैसा गर्भ माटे कोणाही नाही तैसा मी वाचुनी काही अनेक गोष्टी नाही जिनिया अनेक गोमटे नाही मदशी नाम पाही जिनिया ठेवले ऐसे अनन्य गतिके चिंतिताते माते जे उपासी तयाचे मी तसे बोल हरी बोल हरी 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 बोल आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड सामर्थ्य आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद असणारा श्रीमद भगवद्गीता आहे. भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव या दोघांच्या संवादाला उद्धवगीता म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. गीता भागवताचे शास्त्रचे बोल नाही सत्य म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचा. या भागवताचा अध्ययन करण्यासाठी वृंदावन आहे. मोठमोठ्या तीर्थक्षेत्रावर मोठमोठ्या
संस्थेमध्ये भागवताचं शिक्षण घेतलं जातं, विशेषतः वृंदावनामध्ये जास्त. वृंदावनामध्ये 4 वर्ष शिक्षण घेऊन भागवताचं चांगल्या प्रकारचं अध्ययन करून आणि भागवताची कथा करण्यासाठी श्री अरुणगिरी महाराजांनी आणि आता परिश्रम घेतले. आता तीर्थयात्रेच्या निमित्तानं वृंदावनामध्ये लोकांना घेऊन जातात, तिथं भागवत सांगतात. शिवाय कीर्तनाचे सर्व देवदेवतांचं दर्शनाचे महत्त्व, साधू संतांच्या संग तीर्थयात्रा करणं फार महत्त्वाचं असणार. आपण फक्त तीर्थाला जातो, नमस्कार करतो, त्या ठिकाणचं महत्त्व, त्या ठिकाणचं तीर्थाचं स्नान, अभिषेक, पूजा, संकल्प सगळं केलं पाहिजे. तर ती तीर्थयात्रा त्याला म्हणतात. अशी एक तीर्थयात्रा झाली तर संसारी जीवाचं पाप क्षालन होतं. पाप क्षालन झाल्यानंतर सद्बुद्धी निर्माण होते, मन स्थिर होतं आणि मग तुमच्या हातून चांगलं काय होतं. म्हणून तीर्थव्रत नियमन घरी करणं, शांती दया पावणं हरिकरी. जरी आपल्याला श्रीमद भागवत म्हणा संस्कृतमध्ये आहे, श्री ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भगवद्गीता पण आणि संस्कृतमधून आहे, माऊलीचे आनंद उपकार आहे. त्यांनी मराठीमध्ये याचं भाषांतर केलं जातं. ज्ञानेश्वरी म्हणतात, म्हणून त्या वाचावी ग्रामीण भागात ऊसतोडी कामगाराच्या परिसरात बीड भागामध्ये राहणारे आणि ग्रामीण भागामध्ये एवढं भक्तीचा प्रचार कमी असायचा. त्यावेळेस श्रद्धा अंधश्रद्धाचा भाग खूप समाजामध्ये काही रूढी परंपरा अशा झाल्या. जीव हत्या होणं, हे करणं ते करणं, अशा प्रकारचा समाज आणि कर्जानं पिळून निघून अशा प्रकारचं आणि कार्यक्रम करणं, वेगवेगळी अशा प्रकारचा भाग त्या भागात खूप होता. स्वतः भगवान बाबांनी आणि भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर त्या भागात कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी पारणाच्या माध्यमातून लोक जागृती केली. आता ते गेल्यानंतर त्यांच्या गादीवर श्री हरिभक्तपरायण न्यायाधीश नामदेव शास्त्री आहे, उच्च शिक्षित आहे, किती मोठं काम करतायत. काल त्यांची मुलाखत घ्यायची. भगवान बाबाचं आणि ज्ञानेश्वर महाराज असं न भूतान भविष्याचे असलं अप्रतिम मंदिर शिल्पकलेचा नमुना म्हणून गावोगावी त्यांनी प्रार्थना केली. ऊसतोड कामगार तर त्यांनी आडके त्या दान देण्याचे आकडे जाहीर केले. दान होते का 2 कोटी, साधा 200-250 किंवा 1000-2000 वर्षाच्या गावाला सुद्धा कोटी रुपये. याचा अर्थ काय होतो? आपण कोण अनोळखी माणसाला वाचतो, काहीतरी भगवान बाबाची दिव्य अनुभूती त्या मंडळीला आहे म्हणून कोटी रुपये. काही कोटी ते मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही शिकलेलं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर विद्यापीठ काढते. विद्यापीठ काढायला 70-80-100 एकर जमीन लागते. सर्व प्रकारची फॅकल्टीजमध्ये तिथे शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षण घेऊन ज्ञानेश्वरीचं अध्ययन किती मोठं काम. विज्ञानाची कास धरली पाहिजे महाराज, पण त्याच्याबरोबर ज्ञानाची पण कास धरली पाहिजे. ही ज्ञान शब्दशम पवित्र नेती विद्याते, अध्यात्म विद्या विज्ञान असे दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे महाराज. आणि शिकलेले असल्यामुळं, न्याय शास्त्रीय असल्यामुळं या दोन्हीची सांगड घातली. गोरगरिबांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि सुशिक्षितांना ज्ञानेश्वरीचं अध्ययनाच्या माध्यमातून आणि परमार्थ घडवत आहे. सांगड बांधावे, सांगड बांधावे, बांधावे
बाबांची प्रेरणा आहे किती मोठं कार्य झालं. ग्रामीण भागातील स्त्रियांना पण कमी माहिती असते, मुलांना पण कमी माहिती असते. एवढं शहराची गोष्ट वेगळी आहे. इंग्लिश मिडियमचे शिक्षण आता खूप प्रचार झाला आहे, माहिती झालं पाहिजे. एक जण डॉक्टरकडे गेला, खेड्यातला होता, पोट दुखत असेल, काही झालं असेल, डॉक्टर सांगितले सोनोग्राफी करावं लागेल. डॉक्टर एवढं सोडून नाही गरीब माणूस आहे, चांदी पण एवढी नाही, ती पण खूप स्वस्त आहे. दुसरी एखादी तांबे कॉफी नाही करतात, त्याला काय म्हणते सोनोग्राफी म्हणजे काय. ग्रामीण भागामध्ये करणं फार महत्त्वाचं. भारतामध्ये 80 लाख खेडी आणि 40 लाख साधू समाज. एका घरात 2-2 खेडी सुधारले किती जाणं होईल. साधू समाजावर थोडी विकृती निर्माण झाली, म्हणून भगवान दम मारून असं जर तुम्ही व्यसनात येण्यापासून दूर राहायचं, व्यसनात येऊन राहायचं. तशी निंदना ही वस्तू किती एका झालं 2च पिढी सुधारायची. जनार्दन स्वामींनी किती परिवार सुधारले, किती लोक सुधारले, किती तालुके, किती जिल्हे, किती लोक, किती लाख खेडे. गेल्यानंतर सुद्धा आता आम्ही आदिवासी भागामध्ये 3400 पाड्यावर भक्ती मार्ग सुरू आहे. इकडे जालना भागामध्ये 100 खेडी आहे. व्यसनाधीनता होती खूप. इथं आश्रम आम्हाला बंधन खेळायला सांगू नये. सांगतो तुम्हाला, तुम्ही भाविका शेतकरी आहात, माळी समाज आहे. तिथं आश्रम बांधला. त्या गावामध्ये ज्या प्रभागामध्ये दररोज 6 क्विंटल मास विकायचे. किती? आता तिथं जाऊन बघा. आणि बाबा त्यावेळेस आम्हाला रस्ता नीट दिसतच नव्हता. कारण रस्ता नीट तुम्ही नीट नव्हतं होतो. आम्ही सुरुवातीला नवीन पिढी आहे. चांगली सगळ्यात वाईट ह्या समाजाचं म्हणणं नाही. जे आहे परमात्मा अनुग्रह आहे, भक्ती मार्गामध्ये ठीक आहे, त्यांचं संसार पण चांगला आहे. जे व्यसनाधीन आहे, अनेक प्रकारचा पैसा वेगळा मार्ग न कमवतात, मजा आहे, काय खातात, काय पितात, देव जाणे महाराज, काय नाचगान करतात, जीवनाचं रांगणे करून घेतात. याला जीवन म्हणतात का? नाही. ही क्षणकाळ सुखासाठी करणार, क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीती करतो. क्षणिक सुखासाठी आपला मी होतो नीती भरत. तुझ्या जीवन आपले दुःख जरी करणार, देह काही कोणत्या तरी पंथाचा आणि आश्रय घ्यायला पाहिजे. मग तो वारकरी संप्रदाय असो, जनार्दन स्वामींचा असो, स्वामी समर्थ असो, गजानन महाराज, जे काही तुम्हाला संप्रदाय आवडत असेल त्या संप्रदायाच्या माध्यमातून
किंवा या आपल्या दोन्ही समजत नसेल आपण चांगले शिकलेले असाल तर एखाद्या ग्रंथाच्या माध्यमातून जीवन सुधारायचा प्रयत्न करा. हे तीनच मार्ग आहे, दुसरे कोणते मार्ग नाही. अनेक वाट आहेत त्या मात्र आणि वेगळ्या दिशेला घेऊन जाणार आहे. दारोड्या गाडीत बसला त्या शाळेत कामाचे कारखाने बाबांनी म्हटलं महाराष्ट्राच्या गावामध्ये तुम्ही या मार्गाने जाऊ नका, हा मार्ग चुकीचा आहे, या मार्गाने नरकाला जा तुम्ही. ते सांगितलं ड्रायव्हर गाडी थांबवा, हा मार्ग चांगला नाही आणि दुसऱ्या मार्गाने जाईल. अरे बाबा हा मार्ग म्हणजे करतो तो दारू पितो तो मार्ग चांगला नाही. तुम्हाला काय माहिती महाराज, आम्हाला नरकात जावं लागणार. नरकात पण दुकान असतील ना. भज गोविंदम माधवोदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम माधवोदम परमानंदम हरे हरे. काय महाराज या चांगल्या असं काय ते गरीबच लोक घेतात असं काय. मोठे शिकलेले मोठमोठे उद्योग सगळ्याला पिढी माणूस फक्त गोरगरीब रस्त्यावर पडतात आणि ही मात्र खोलीत पडतात. एवढं ही मात्र रस्त्यावर बरोबर करतात, ही मात्र घरी तेवढ्या पाऊले चालती दुकानाची वाट, घालीत असली तरी नाही येत मीठ. पाऊले चालती देशीची वाट. लोकांना देशी वाट सांगायला पाहिजे. काळा पूर्ण आहे, पांढऱ्या खडवली नंतर 2 टन, काळ्या खडवले 2 टन. तसं काळ देखील समजलं पाहिजे. ज्ञान विज्ञान संयुक्तम, ज्ञान पण पाहिजे विज्ञान पण पाहिजे, दोन्हीची ओळख झाली पाहिजे. काळ्याशिवाय पांढऱ्याला किंमत नाही आणि काळ्याशिवाय पांढऱ्याला पांढऱ्याशिवाय काळ्याला किंमत, दोन्ही सांगावं लागतं. सुतारांना जाऊन निंदा हा भोग आला माझ्या भोगा. आमच्या व्यासपीठाला ही थोडं कलंक आहे, ती वाईट सांगावं लागतं. कारण जग जर वाईट मार्गाला चालतं ते उदाहरण काढण्यासाठी अंधारातून उजेडाकडे येण्यासाठी कोणतरी दाखवलं पाहिजे. हा साप आहे साप आहे साप आहे, अंधारामध्ये दोर पडलेले आहे, दोरी पडलेले 2 साप आहे साप. मग कोणतरी उजेडाला दाखवलं साप नाही दोरी. पण जोपर्यंत लाईट पडत नाही किंवा उजेड दिसत तोपर्यंत सापच आहे ना. मग हे समजून घ्यायला पाहिजे की साप नाही तो, पण म्हणून द्या हे समजून घ्या. माझ्या मायबाईला फार त्रास आहे. आमच्याकडे व्यासनाधीन लोक येतात, मायबाई रडतात, काय करावं खूप समजून सांगितलं जातं. म्हणून काय काहीतरी करा. लेकर 2 कानात पडले, काय करावं यांना, काय करतात. खूप त्रास खूप येतात आमच्याकडे. मी सांगतो अनुष्ठानला बसवा, मायबाईने आले अनुष्ठानला बसले, चांगलं झालं. आपल्याकडं सामान्य लोक येतात तेव्हा, मोठ्याने जास्त शिक्षित नाही, जास्त नाही. मी त्याला शिक्षणात आलं तर चांगलं होतं. आईनं आणलं त्याला अनुष्ठानला बसलं, 2-3 अनुष्ठान झाले, चांगलं 2 लेकरं झाले, संसार सुखाचा झाला. 1 गाडीच्या ऐवजी 2 गाडी झाले आणि कर्मधर्मशाहीला जुने मित्र मिळाले. ते मी काळजीला राहून शेती ती खरं असते की दीप स्वच्छ करण्याची आवश्यकता, दीप आवश्यक म्हणतात. दीप उजेड देतो आपल्याला, त्याच्यातून दुसरीकडे झालं अंधाराकडे झालेलो. पण त्या अंशात ते खाणं पिणं झालं आणि जे नाद लागला परत पाहिला ती आई ती माऊलीला मारायचं दररोज. ती माऊली 2 लेकर घेऊन येऊन गेली. काही दिवसांनी 2 लेकर आणून घातले आणि ती गेली. तिची आई आली पण माझ्याकडे बाबा काय कर लेकरा माझं वय 50-60 वर्ष 60-70 वर्ष तुम्ही पूर्ण आणून गेले काय बाबा गाडी कलवडाची राती, ऐशी कलवडाची राती, कळेना भावी नदी, कळेना भावी नदी. ऐशी कलवडाची राती, ऐशी कलवडाची राती.
लाई त्यांना परत अनुष्ठानला पाठवा, कसं तरी पाठवा. इथे 7 दिवस दवाखान्यात ॲडमिट झाले ना, तर मग इंजेक्शन गोळ्या देतात. आमच्याकडं 7 दिवसाचं अनुष्ठान असतं, 21 प्रवचन असतात, 21 गोळ्या घ्यावं लागतात. इंजेक्शनच्या ऐवजी भगर शाबुदाना खावा लागतं. हे 7 दिवस ॲडमिट झालं ना, माझा अनुभव आहे, आमच्या गुरुदेवांचा अनुभव आहे, सद्गुरुदेवांचा. हजारो लाख सुधारले, तुम्ही का सुधारणार? अनुष्ठान आले, कोणी लागली पडत अनुष्ठान, 1, 2, 3 अनुष्ठान झाले, दोन्ही लेकराचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं. आता रिक्षा इकडून टाकल्या, पिकअप घेतले, आई आली बोलत, बाबा हा गोड झाला, माझ्या संसारात तुम्ही सोनं केलं. धनाधन बाबांनी लाटी कोणी आमचे लाटी कोणी दारुनी पाठवली लोकी पडी लाटी पडी. धनाधन बाबांनी लाटी कोणी आमचे लाटी कोणी दारुनी पाठवली. अशीच परिस्थिती होती महाराज श्री संत सावता महाराजांच्या वेळेस. अशा प्रकारची अंधश्रद्धा, अशा प्रकारचं धर्ममार्ग विटलेलं होतं. बस आपण नागात कपडा घालतो, तो मळाला कसं विटून जातो, तशा प्रकारचं धर्म नावाचा भाग सगळा विटून गेला. अंधश्रद्धा, बोकडबळी वगैरे. अशा वेळेस भगवानच या संत रूपानं घेतात. देवतेची संत, संततेची देव, नमित त्या प्रतिमा. शके 1272 परशुबाबा आणि त्यांची पत्नी वारकरी संप्रदाय घरामध्ये माळी समाज, जिरे माळी, हळदी माळी, फुलमाळी, 3-4 प्रकारे माळी समाज. त्यापैकी ते फुलमाळी आणि पंढरीची वारीला गेले. आता त्या 750 वर्षापूर्वीचं पंढरीचं कशी अवस्था असेल, तिथे गेले, पायी जायचं काम. त्यावेळेस काय महाराज वारकऱ्याचं एवढं कौतुक नव्हते करीत लोक. आता वारकऱ्यांना देवाच्या कृपेने चांगले दिवस आहे, माऊलीच्या कृपेने चांगले दिवस. त्यावेळेस पोटाने शेंगदाणे खायचे आणि वारेला जायचे. आता तर बटाटे वडे नव्हतं, आम्ही स्वयंपाक जास्त करून ठेवला. 1200 रुपये नाही, 100 लोक जेवले. तुम्ही रस्त्यानं बटाटे वडे नाम करतो, त्यामुळे आमचा स्वयंपाक बाहेर जातो, दुसरीकडे वाटून द्यावं लागतं. म्हणजे किती मजा आहे. ज्ञानोबा स्मरण करतात एवढे. म्हणून नाम जपता वाया गेला आहे शब्दोनी ऐकलं. किती चांगला समाज आहे आता महाराज. त्यावेळी समाज कसं पायी गेले, मंदिर बंद झालं. अरे अरे पांडुरंगा, एकादशी दिवशी दर्शन नाही. रडायला लागले, बाहेर डोकं ठेवून रडता रडता मध्यरात्र झाली. आपोआप दरवाजा उघडला, पांडुरंगाचं दर्शन झालं. आता ग्रामीण भागातली मायाला काय मागणार? ऐसा पुत्र काय मागताय देवाकडं? पत्नीला विचार, नागिन नाव त्याला पत्नी काय मागतात देवाकडं? का देवाकडं काही मागायचं नसतं, त्याला समजत नाही का आपल्याला काय नाही म्हणून. अहो तुमची गोष्ट वेगळी आहे, मी आई आहे, माझी पूज धन्य झाली पाहिजे, मग निदान चांगला पुत्र मागा. आहो भावाचं नातं होतं त्यावेळेस महाराज. आता नाही. कार्य कोणता ती म्हणते, कार्य मुकुंदा सगळं मी घडून आहो भावाचं समजत नाही. दुसरं कोणतरी आता या मोबाईलमुळे आणखी नाव घडलं. 4-4-5 मध्ये 10 मध्ये इमारती झाली. मोबाईलच्या नादमध्ये आलं तो ड्युटीवरून, ते बटन दाबलं त्या लिफ्टचं, ते 2-3 मिनिटं ते थांबलं. मोबाईलमध्ये बोलून राहिलं. दुसऱ्याच पोलीस स्टेशन सगळे बंगले सारखेच माणसं वर मध्ये शिरला. पलंगावर जाऊन बसला. त्या माऊलीने ती पण फोनच्या नादामध्ये चहा घेऊन आली. चहा पिली, चहा संपला. मग पाहिलं काय ती परत आहे तिथं मोबाईल संपल्यानंतर हा परत आहे. मी आपलं गेले दुसऱ्याच श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. आणि म्हणून त्यावर ती विज्ञानाची प्रगती आहे, जरूर चांगली प्रगती आहे. ज्यातून चांगलं ज्ञान, वाईट कशाला घ्या.
त्यावेळेची परिस्थिती अशी होती की महाराज अहोगावाची पद्धत होती. बरं चांगलं मागितलं, चांगला पुत्र द्या, भक्तिवान द्या बाबा, पांडुरंगा द्यायचं असेल माझ्या पत्नीला तर चांगला मुलगा द्या, जो भगवत भक्त असला पाहिजे. आणि म्हणून ते त्या दोन्ही दाम्पत्याच्या पोटी, तुळशीबाबाच्या पोटी संत सावकार नारळ आहे. आणि जन्मताच माळी समाज, थोडंफार शिक्षण दुसरी तिसरी पर्यंत. आणि पांडुरंगाची वारी असल्यामुळं बाबा तुम्ही वारीला जा. तुम्ही सांगितलं ना की सर्व देवाचं आहे. आता आजोबाची म्हणजे पूर्ण मुलाला शिक्षण आहे, हे सर्व देवाचं आहे बाबा. अवघी रूपे तुझी देवा, मनोभावे करू जन सेवा. असं जर तुम्ही सांगतात कीर्तनमधून बाबा, मग हे सर्व ते पांडुरंगाचंच आहे. मग पांडुरंगाकडे जायचं कशा? त्यानं जर आपल्याला शेती करायची सांगितलंय, कांदा पिकवायचं सांगितलंय, मग पांडुरंगाकडे जायचं कशा? त्याचंच काम करायचं. कामामध्ये त्याला पाहायचं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, माझी 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 अवघी मिठाई मुलगी मोठी झाली. कांदा मुळा भाजी चांगलं मळा फुलला. वारकरी जायला लागले पंढरीला. रस्त्यावरून आरणदिंडी गाव आहे. आम्ही पण तिथे जाऊन आला. त्यावेळेस सातोबाचं मंदिर साधारण होतं, पण आता खूप मोठं झालं. त्याने ज्या विहीर मोठा झालेला तिथं मी स्नान केलं होते, पूजे केली. कर्मधर्म साहेबांना तिथं जाणवं असं आहे की खूप सांगतो तेव्हा पाहिलंच नाही. आता इथं पुढून तो पानं द्यायचं. आधी गाई म्हशी पुष्कळ चांगले, आता तो वातावरण चांगलं आणि तूप पुढून आणायचं बा. लई तूप मिळालं तर शुद्ध. अरे माळे समजतात ते एवढं तुपा म्हणून एवढं काय करायचं, थोडं आवडती लोक द्या. खेड्यामध्ये श्रद्धा पाहायला मिळते. एका ठिकाणी आम्ही यज्ञाला गेलो होतो. संतोषी बाबा तुम्ही जात नाही म्हणून लावा दिलं तूप आणा. त्या मागले 2 चमचे तूप दिलं. शहरात खेड्याला तुम्हाला राग येऊ नका, मला खूप ती बोलवलं पाहिजे. तुम्ही पैसे तुम्ही 8 वर्ष मग मला काही शेअर नाही आले म्हणून जायला हळूहळू शेअर 2 चमचे खायला वाटली पूर्णाची पैसे म्हणून खातात देवाला. म्हणून आता मी यज्ञाला गेला संतोषी गावाला ते पड्याचे संतोषी खराब होणार. बाबा आपण का बरोबर जात बरोबर बेटा, ही पांडुरंगाची शेती आहे, त्यांना आपल्याला करायला दिली. तू हा सकार नाही. वांगे आहे, कांदा आहे, लसूण आहे,
गाजर आहे, रताळू आहे, हे वारकऱ्याला त्यांना पांडुरंगाला पोच करून देणं तुझ्या शेतीला माल आहे हा. लहान मुली सर्व ते मारून दिलं थोडं थोडं. आता सगळं इमानदार पुढे असत ना, वारी जेव्हा कुठं काय मिळालं ना तर हेच खाणार. ज्याने स्वयंपाक खाल्ला असं अनुभव आहे सावताबाबाच्या जीवनातला, त्यांच्या चरित्राचा ज्याने तो प्रसाद खाल्ला त्यांना म्हणजे पांडुरंग चरित्र वाचलं घेऊन सगळेजण पांडुरंग हरी वासुदेव विठ्ठल रुक्माई जय विठ्ठल रुक्माई जय विठ्ठल शुद्ध भावात बिचारी त्यांनी आपल्याला पांडुरंगाला द्या म्हणून स्थान झालं सुनवान देशीला ताळू दिलं. आपण राष्ट्रातच खाऊन टाकलं कसं काय पांडुरंग देशी. तेव्हा सुद्धा इमानदारी होती की नव्हती तुम्ही समजून घ्या. आता किती राहिली 700 वर्षात किती कमी झाली. डिव्हॅल्युएशन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. किती व्हॅल्युएशन कमी झालं श्रद्धेचं, विश्वासाचं, भक्तीचं. हे जे व्हॅल्युएशन मान्य नाही शास्त्राला देवाला समजा नाही. इंग्रजीमध्ये सांगतो हे कोणी उच्चित झालं पाहिजे. उत्तिष्ठ विवेकानंदाला हे सांगायचं होतं की याच्यामुळे यातून उत्तिष्ठ झालं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. आणि म्हणून ते त्यानं तिथून आलं तर ते मुलीचे पाय धरले बाबा भगवान मला क्षमा कर, तुझं भाजीपाला आम्ही रस्त्यात खाल्लं पण आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. तिनं क्षमा केली तर दुसऱ्या वारी तेव्हाकडे पांडुरंगाचं दर्शन झालं. पर्ण पाचू साबळा साबळा पर्ण पाचू साबळा साबळा आदर दोन प्रकारचा असतो. स्वार्थमूलक आदर असतो, एक खरा अंतःकरणापासून आदर असतो. एक सासूला जवाई मिळाला पण चांगला शिकलेला साधारण खेळ गुरुजी गोष्ट यादाची नाही. पण तो जवाई थोडा काळा, भरपूर काळा, बॅग होती, काय हरकत नाही. नवीन लग्न होतं आता पुढे ठेवण्याचं काय नाही. या जावाय बापूला म्हणून आता बरोबर आता बरं तेव्हा ना याची नेहमी वक्रदृष्टी सासू सासरा लहाने मी कन्या राशीला राहतो. पत्नीला त्रास द्यायचा स्वभाव अल्प संतुष्ट तर नाहीच. त्याने तुम्ही काय नाही जावे बापू राहा महिना बरं आहे. घरी कामाचं जीवर आहे तुम्ही फक्त एकच काम करायचं. स्नान आंघोळ झाली का आमच्या म्हशीकडे उभं राहायचं, दुसरं काही नाही. अंडरपॅडवर उभं राहायचं बरं. आता ते गाई म्हशी भरपूर आहे, दररोज खीर पोळी बासुंदी वगैरे. 8 दिवस झाले 15 दिवस झाले पण असं घरी आई वगैरे वाट वाटते किती दिवस सासूबाई काय म्हणजे मामी आपण जाऊ दे महिना जा म्हणे आपण जा आता काय असं तुम्ही मला महिन्याभर कामावर थांबवतो म्हणे आमचं ते जे म्हैस आहे ना तिथं कापून मेलेलो तुमच्याकडे पाहिल्यानंतर ती पाय उचलीत नाही दूध देते. आता ती दूध द्यायला लागेल तिला सवय झाली. आता तुम्ही गेले तर हा आदर कोणता आहे याला स्वार्थ मिळाला आदर म्हणतात. निज भक्त मुख्य कथा आदर यायची कशी. एखादे आईचा मुलगा यात्रेत हरवला किती अक्षरक्षर होते माझं बाळ माझ्या आईला आणि सापडल्यानंतर सुद्धा रडते. पहिलं रडणं कोणतं? पहिलं रडणं तुझ्या अंतःकरणात
आणि दुसरं रडणं जे आहे ते तिच्या आनंदात आहे. आता एखाद्याची सासूबाई घरून गेली, मुलगी किती राहायला आणि कोण राहते आणि सून काय, तुमचं काय अनुभव? आग्रहण नाही तर लोक नाव ठेवतात. प्रेमाशिवाय रड नाही आणि तापाशिवाय गड नाही, असं आकडे ऐकायचे होता. भाग्यवंत छंदवाने, थोडंसं शिक्षण घेतल्यानंतर बाबा आणि अगोदर रचना करायला लागले. त्यांना वैदिक शास्त्राची सुद्धा माहिती झाली पुष्कळाची. आणि कर्मधर्म संयोगानं गावाची प्रथा होती, त्यांच्या शेतीमध्ये मसोवा लोक तिथं बळी द्यायचे. त्यांना सांगितलं की आपल्या वावरात बळी द्यायचं नाही, हा मसोबा उचलते ना तुमच्या वावरात घेऊन जा, त्याला काढ त्यांच्या वावरात मसोबा दुसऱ्या वावरात घेऊन. असं स्वामी समर्थाचे तीर्थ शोधत आहे. आता 1886 पर्यंत तिथं मसोबा लोक बळी द्यायचे का बरोबर, म्हणजे त्याला बळी नाही दिलं तर गावात रोगरा येते. समर्थांनी त्याच्यावर लग्न केली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काय नाही देव नाही मानू देव. आणि त्यांनी सुद्धा तो उचलून ठेवला. तर कर्मधर्म त्यावेळेस तसं प्लेग कसं आहे, स्वामी विवेकानंदाच्या वेळेस प्लेग आला 1886 नंतर. अशी महारोगी पूर्वी पटकी म्हणा, ज्याला आपण कॉलर म्हणतो, अशी पटकीचं साथ आली. बरेच लोकांना जावं लागले. मग सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यात ब्राह्मण समाजाचे महादेव शास्त्री होते, एक काशीबा माळी होते. त्यांनी तुम्ही माळी समाजाने त्या सावरबाबाने अशा प्रकारचा अत्याचार केला, समाजामध्ये अशा प्रकारची पटकी रोग आला, तेवढं सावरबाबामुळे झाला असा आरोप केला सावरबाबाला. आणि मग लोकांनी म्हणून तुमच्या उदाहरणीकडून म्हणतो माझ्या बाबाकडे करायचं. आणि म्हणून त्या सावरबाबाचं दूध जाळून टाकलं, सगळं शेतीचे उदामा टाकले. काय लेकर लागले, आता काय खायचं तीनच पांडुरंग आपल्या समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयाची सादर व्हावे, झोपडी जाळून टाकली, घराला आग लावली. काय समज होता मला सांग, किती त्रास काढले. आता आहे काय होता, नेस्त संतांचं वेश जरी धारण केलं तुम्ही तरी लोक आदर वेगवेगळ्या प्रकारचा वेश आहे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये. भगवाचं पालन करतो, वंदन करतो, विचार कर काय पाहिजे अन्न त्यावेळेस विचार कर. काय दोन पोरं बायको घेऊन सगळं उदाहरण झाल्यानंतर कुठं खाल्लं असतं, काय केलं असतं, दीर्घ पांडुरंग बेटावर. आणि देव प्रत्यक्ष पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना केली की देवा आता काहीच नाही, काय खायचं. आणि म्हणून देव त्या झालेल्या ऊसाचा आणि रस काढायचा, तो प्यायचा. आणि काही दिवस असते विचार करा डोळ्यासमोर किती पुढं ते पण कोणासाठी मागे
संधीने धावून ये चिमुटे संधीने धावून ये माझ्यातली बसती देवा माझ्यातली बसती देवा संधीने धावून ये देवा संधीने धावून ज्यांनी एवढं नुकसान केलं त्याच महादेव शास्त्रीचा मुलगा आजारी पडला. पटकीचा रोग निघून गेल्यानंतर तो सर्व आजारी पडला. तर काय करायचं? त्यावेळी वाईट नव्हतं. सगळ्यांना सांगितलं की सावतारावाकडे केलेली औषधी आहे, दुसरे कोणाकडे नाही. आता तुम्ही सांगा, ज्याने एवढं नुकसान केलं त्याच्याकडे तुम्ही जावं, काय म्हणून आता कालच्या कार्यक्रमात पाहतो सगळ्याला माहिती काही सांगायचं काही कारण नाही. काही समजदार होतो ना आपण ते संत आहे, काय करायचं? जा त्यांच्याकडं क्षमा मागा, जिथे तुम्हाला ती आवश्यक साताबाबाकडे गेले या गुरुदेव घ्या भूदेव नमो नमः पाय पडले त्यांच्या हाता नमस्कार घाला. ते ब्राह्मण वर्णानं श्रेष्ठ वर्णानं गुरु या काय काम काढलं बरोबर आहे वगैरे काय नाही म्हणून पुष्कळ उपचार केले पण काही उपयोग झाला. तुमच्याकडे काय करते औषधी असं मला कळलं हो जरूर करते. याला म्हणतात संत संत तोची नानाजी संत तोची नानाजी दया क्षमा जाणते दया क्षमा जाणते संत तोची नानाजी मुलांच्या रोगानं त्राय भगवान झाला म्हणून म्हणजे गांजरे गांजरे ह्या गांजरे गांजरे म्हणजे गरीब आज गरीब ज्याजवळ काही नाही खाय प्यायला नाही जी गांजरे गांजरे आमच्याकडे मायबाने आले होळीच्या दिवशी नाव घ्या ताई सगळ्याला तुम्हाला तुमच्या महिला मंडळीला नाव घ्या सांगितलं नाव घ्या ताई सांगितलं की जनार्दन स्वामी समोर ठेवले पेढे आणि लक्ष्मणाचं नाव घेतलं मागे गेली पुढे ती गोडी दुसरी एक माय बहिणी तुम्ही नाव घ्या म्हणजे आमचं गिराईक नाव घेण्यासारखं नाही नाव ठेवण्यासारखं आहे ना घोडी सकाळपासून भेटली तर पण त्या अवस्थेत घरी येतात काय माहिती 10-12 जणांचं टोळकं आलं अहो ताई याच्यात तुमचा कोण आहे त्याला घरात तेव्हा येड्यांना करू मीच आहे दुपटी द्या घरात आज घोडी ते सांगितलं नाव घ्यायचं तर घेतेच नाव घोडे लावले लाकडं गमतेच वागे घोडे लावले लाकडं आमची नांदा इकडं जनार्दन स्वामीकडे आमचे गणपतराव सांगायचं तात्पर्य काय की द्या हो नाम जपता वाया गेला आहे कोणी आहे कर्मामध्ये देव पाहणार आहे. एकमेव अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो की एकमेव कृतिशील संतांमध्ये संत श्रेष्ठ शिरोमणी म्हटलेले एक तर नामदेव महाराज एक तर समर्थ स्वामी रामदास स्वामी कृतिशील संत प्रत्यक्ष कृती करून दाखव. सावता महाराज कृतिशील संत गोरा कुंभार कृतिशील संत ज्याच्या क्षेत्रात ज्यांनी चोखोबा
जे हे सर्व कृतीशील संत होते. कृतीतच त्यांनी ईश्वर पाहिला. कर्म हीच देवता मानली, कर्म हेच देव मानलं द्यावं. तशाच प्रकारे त्या संत मानेमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. जनार्दन देवा तुम्ही सेवा काय मागे मागो, काय मागे मागो, देवा काय मागे मागो. सगळ्या प्रकारच्या संतांचा असणारं गुण सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये पाहायला मिळतात. संत सावताबाबाने त्याला दिली औषधी, मुलगा चांगला झाला. महादेव शास्त्रींनी क्षमा मागितली आणि महाराज तुम्हाला आम्ही त्रास दिला नाही, त्रास होतात असे किंवा आम्ही तुम्हाला मागच्या जन्मी त्रास दिला असे. सगळे लोक म्हणतात आम्ही एवढं देवदेव करतो तरी आम्हाला यश नाही, देवदेव करतो तरी आम्हाला दुःख का, जेव्हा काही पूर्व प्रारब्ध असेल म्हणून आपल्याला दुःख येत असेल, किंवा जेव्हा आपल्याला दुःख देतो त्याचं पूर्व प्रारब्ध त्याला दूषित करून घ्यायचं असेल. हे संत वचन तुम्हाला समजणार नाही की ते समजेल मला सांगता येणार नाही. जो आपल्याला त्रास देतो समजायचे देतो पुढच्या जन्मी संकेत तयार करून राहिला, पुढच्या जन्मी निश्चित आपल्याला या त्रासातून मुक्त जायचं, पुढच्या जन्मी चांगला त्रास कमी होईल. आपण दिलेला त्रास असेल किंवा आपलं प्रारब्ध दूषित असेल, आज किंवा ईश्वर आपली परीक्षा पाहत असेल आणि म्हणून देव समक्ष गुरुची नेत्रे संतता मानव मानव श्रीकृष्ण सुखदुःखेषु समसंग विकसित बारवाद्यामध्ये भगवंताचं लक्षण सांगतात की श्रीकृष्ण तुल्य निंदा स्तुती मौनी 36 लक्षण सांगितले संतांचे. तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टम येन केनचित. अशा प्रकारचे सर्व प्रकारचे संतांच्या लक्षणामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज होते. महाराज असं भगवत कार्य करता काही नाही, जास्तीत जास्त माहिती आणि 52-55 अभंग असतील, जास्त कमी असतील, पण माझे मान एवढेच. आणि म्हणून त्यामुळे सर्वांमध्ये कृतीशीलता दिसून येते. कृतीतून हाती काम मुखामध्ये राम जनी जनार्दनायचा गळिता कांडिता तुझा गाते ललिता कांडिता, ललिता कांडिता तुझ काही नवी अनंता, तुझ काही नवी अनंता. ललिता कांडिता, ललिता कांडिता. हातामध्ये काम मुखामध्ये राम. जर तुम्ही काम करा, ग्रस्त आश्रमी तुम्ही काम करता करता देवाचं नाम भजन करता करा. तुम्ही ज्या भजनानं ज्या भगवंताच्या नामानं स्वयंपाक केला, कोणतं काम केलं, त्या कामामध्ये भगवंताच्या नामाचा रस ओतला जातो. महाराज म्हणून खाणाऱ्याला सद्बुद्धी प्राप्त होते. म्हणून लेकराचं जेवण तयार करताना, आपल्या पतिदेवाचं जेवण तयार करताना हरी हरी म्हणा. आमच्याकडे एक महात्मा होते, आपल्याकडे 130-35 वर्ष वय होता असं म्हणतात खटकेश्वर महाराज. ते जेव्हा नको म्हटलं होतं ते काय सांगायचे, आई मी तुझ्याकडे जेवायला येतो पण तू त्यावेळेस ती गोष्ट आता 100 वर्षापूर्वी जेवायला येतो पण तू स्वतः हातात गळ ज्वारी असेल बाजरी असेल काय त्याची 2 भाकरी करून तळता तळता तू श्रीराम जय राम जय राम म्हणून कर. भाकरी करताना सुद्धा तसं म्हणा. जेव्हा हो 147 वर्ष जगलं ते महात्मा. केवळ आणि केवळ अशा भजनाच्या ठिकाणी ते खायचे, दुसरीकडे खायचे. म्हणून ते हो आपण कोणतंही कार्य करताना जर असं भगवत भजन म्हणून जर केलं, हे सर्व संतांची शिकवण आहे. महाराज हरिबोला खाता, हरिबोला पिता, सर्व कार्य करता, हरिबोला भांडता, हरिबोला भांडा. देवाच्या नावाचं कसं भांडण होईल? हरिबोला भांडता, हरिबोला भांडता, सर्व कार्य करता, हरिबोला नाता म्हणून सांगितलं. अशा प्रकारचं जर आपण त्या भगवत रस अन्नामध्ये टाकला तर अन्नान भवती भूताने आणि अन्नान पर्जन्यात भवती यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समोर. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की अशा प्रकारचं अन्न तयार करताना जर तुम्ही चांगला सात्विक अन्न असेल त्यामध्ये भजनाची व्यवस्था आहे. आपण वाईट वाईट सिरीज पाहतो आणि स्वयंपाक करतो, मन मुलट असतो, भूताचं स्वप्न पडतं, अमुक पडतं, तमुक पडतं. एकाच काय एक तर सांगितलं गेलं पाहिजे प्रवचनाच्या माध्यमातून असं मला प्रभाव झाली. असं काही घाण सिरीज नका पाहू नका. आम्ही नाही सांगितलं तुम्ही पाहणार, त्याच्यात काही प्रश्न नाही, पण आमचं सांगायचं काम येतो साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घेई. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध
हेच आनंद स्वतःवर घरामध्ये आनंद झाला की असा आनंद त्याच्यात आपल्या घरात तर भरलाच भरला, पण दुसऱ्याच्या घरात सुद्धा व्हावा म्हणून त्याने अभंगाच्या रूपानं ही सेवा केली. आणि शेवटी पांडुरंगाची चरणी 1217 आषाढ वद्य चतुर्दशी दिनांक 12 जुलै 1295 मध्ये पांडुरंगाचे हृदय ठेवून दिलं माणूस. या संतांचे उपकार भारी, या संतांचे उपकार भारी, सुख दुःखात चित नमकारी, धर्माधरी चित आधारी, त्यात आम्हाला काढूनी धनाधन धारे, आमच्या गणवानी वाटत भारी, संकटावरती चित आधारी, या संतांचे उपकार भारी, सुख दुःखात चित अशा संतांचं या श्लोकामध्ये वर्णन केलंय. अनन्य चिंतयन तुम्हा, दुसरं काही नाही. अनेक नव्हे माझ्या मना हो का पंडित रसाना, दुसरं काही नाही, ईश्वराशिवाय काहीच नाही. असे सर्व भावी उपटे जे ओपणे म्हणजे ज्यांनी आपलं चित्त भगवंताला विकून टाकलं. ओपणे म्हणजे विकणे, मराठवाड्याचा शब्द आहे. काय विकून आलं इकडं पण म्हणतात. काय भाव विकले, काय ओपले, कांदा विकला, कांदा भाजीपाला ओपले म्हणजे त्यांनी आपलं चित्त भगवंताला विकून टाक. जय सर्व भावी उपटे जे ओपले म्हणजे ते जय श्री गर्भ माझ्या आईच्या गावामध्ये 4 महिन्यानंतर त्याच्यामध्ये जीवात्मा येतो, त्याला खायला लागतं, जीवाला खायला लागतं. आईच्या अर्धातून जे काही आई खाते कडू आंबट गोड तिखट काय केलं होतं ते डोळे त्याच्यातलं रस बेबी वाटे ना त्या पोराच्या पोटात जाऊन तिथं पोषण होतं. त्या मुला जन्माला नंतर त्याची काय जबाबदारी आई त्याचं सर्व करते. तसं लेकरू होऊन देवाकडे गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारची भक्तीचं वर्णन मावे या ठिकाणी करतायत की तसं गर्भामध्ये ती आई त्याचं पालन पोषण करते, कारण तिचं प्रेम असतं. पोट फुटे माया सुटे, कुत्री व्याली तुमच्याच घरची कुत्रे, ती जवळ येऊ देते का दुसऱ्याला. गाय व्याली खरी गाय बरं ती आंबाड पोटे लेकरू करून बाजूला गेली. हे खरं प्रेम महाराज, त्याला इंग्रजीत डिव्हाइन लव्ह म्हणतात. हे आत्मिक प्रेम हे कोण शिकावं लागत नाही. हे बाहेर आल्यानंतर शिकवलं जातं आय लव्ह यू, पण ते प्रेम शिकावं लागतं. त्याच्या पोटातूनच येतं. म्हणून पोट फुटे माया सुटे. अशा प्रकारचे संत आपल्याला आई बापासारखी माया देतात, म्हणून त्याच्या आपल्याला आनंद उपकार आहे. तेच भगवंताने या ठिकाणी वर्णन केले. मी वाचून काय त्यांना दुसरं काही नाही. ईश्वर आणि कर्म हे दोनच पाहिले सावतावाडी. एक तर त्याचं नामस्मरण आणि त्याचं दिलेलं काम. तैसा मी वाचून काही आणि गोमटीत नाही. मुलगा गोड असेल सुंदर असेल काय होते काय गोड कोण काय म्हणून गोमटी नाही. मलसी नामे पाहिजे माझ्याशिवाय दुसरं त्यांना तर काही सुचत नाही. अनेक लोहे माझ्या मना, अनेक लोहे माझ्या आईचे अनन्य गती गेली, दुसरी गतीच नाही. आईची अनन्य गती घ्यायची तिथे जाते माते ते उपाशी द्यायची मी मग त्यांना मी अप्राप्याची प्राप्ती करून देतो, प्राप्त्याचं रक्षण करतो. योगक्षमम वहाम्य, त्यांचं सर्व मी करतो. सर्वस्व गेलं तरी पांडुरंगाने सांभाळलं नाही. विभू नको तरी तुला पाठीचे, विभू नको तरी तुला पाठीचे. रे स्वामी रे स्वामी रे स्वामी रे श्री संत निवृत्तीनाथ महाराज संपूर्ण भरतखंडाची यात्रा करून आल्यानंतर तेही भावना गेल्यानंतर अतिशय उदास झाले. उदास झाल्यानंतर पांडुरंगाचे वायरले गेले. वायरले गेल्यानंतर पांडुरंगाने विचारलं की निवृत्तीनाथ महाराज फार उदास आणि उदास नंतर आता काय करू. तिन्ही भावंड गेले, आता काय आता मला पण जायचं आहे. म्हणून पांडुरंगाने शेवटी इच्छा विचारली. सांगितलं की आमच्या सर्व सिद्धांना निवृत्तीनाथ महाराज नाथपंथाचे सगळ्याला माहिती आहे. नाथ गुरु सकळ सिद्धांचा
मशीन तयार करणं की मशीन गोरख याची गेला गोरख आम्हा सर्व सिद्धांना ज्ञान झालं सप्तशृंगी गावावर असं वाटतं की तिनं दर्शन घ्यावं. तिनं दर्शन घेतल्यानंतर काही दिवस तिथं थांबल्यानंतर परत श्रीराम त्र्यंबकेश्वरला गेले असं वर्णन आहे अभंगामध्ये. पण काही ठिकाणी असं सांगितलं की रामक्षेत्र म्हणजे राम म्हणजे नाशिकच्या श्रीरामाच्या दर्शनाकरता थांबले, सुंदर नारायणाच्या दर्शनाकरता थांबले. नंतर त्र्यंबकराजाच्या ठिकाणी गौतम तलावाच्या ठिकाणी आणि समाधी घेतली. समाधी घेताना सर्व देवदेवता ऋषी मुनी तेजस कोटी देवता आकाशामध्ये आले आणि सर्वांनी वरून पुष्पवृष्टी केली. याचं वर्णन प्रत्यक्ष पांडुरंग सांगत होते, नामदेव महाराज ऐकत होते आणि म्हणत होते आणि संत परिसर भागत लिहित होते. असं समाधीचं वर्णन आहे. तुम्ही आता वारीला गेलात निवृत्तीनाथ महाराजांचे त्यांचं कॅलेंडर दिलं. ते कॅलेंडरच्या पहिल्याच पानावर मागच्या बाजूला 15-20 अभंग आहेत ना श्री संत गुरुदेव निवृत्तीनाथ महाराजांचं. त्या ठिकाणी जो निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीचं वर्णन ऐकेल त्याला प्रतिप्रदर्शनाचं पुण्य सांगण्यावर पण ऐकण्यावर पण आदरण वगैरे म्हशीसारखं नाही, आदरण ऐकलं पाहिजे. म्हणून बाबा तुम्ही आले तर जे बोल आदरण ऐकून घेतलं. म्हणून सर्व जय जनार्दन स्वामी भक्त परिवार, जय जनार्दन स्वामी भक्त मंडळ, जुने नवे सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना मायबहिणींना बंधू भगिनींना साधू संतांना सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो, नमस्कार करतो. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे भक्तमंडळाची विनंती आहे. या ठिकाणी थांबूया. प्रसादाची व्यवस्था तुम्हाला संयोग सांगते त्याप्रमाणे प्रसाद घ्यायचा आहे. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम महाप्रसादावर महामंत्र झाल्यानंतर एका वाजून महिला मंडळ एक बदल धर्म वैश्वा धर्म भूत्वा पालिनामे रानामान समायुक्ता रामेण अहं क्रतुराम यज्ञः स्वाहा मन्त्राहमपि वाच्य ब्रह्माहं ब्रह्माहरि ब्रह्माहं ब्रह्माहं ब्रह्मेव तेन कल्य ब्रह्मसमारं नमः ब्रह्म एकादिशेयुः ऐशे शुद्धधर्म संजयं भोक्तां लोचनवादते यज्ञशासना संतो ब्रह्मसनातनं साधे प्रसन्नता साधे सर्वदुःखानि शोकजायते सस्मते चक्षुयाशु बुद्धिर्योतिषते अंजनीरसम्भूतं कुमारं ब्रह्मकारं कृष्णदोषनाशाय नमस्कार शिवाय कृष्णाय तत्सत् ब्रह्मात्मने ओम नमः पार्वती हर हर महादेव भगवान कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त जनार्दन स्वामी महाराज जन्मगिरी निवृत्तीनाथ महाराज भगवान जय जनार्दन. या कार्यक्रमात प्रमोदजी मालवे आणि श्री जगन्नाथ तांदळे बाबाजींचा सत्कार बाबाजींनी सत्कार करावा अशी नम्र विनंती. भक्तमंडळाला विनंती सत्काराचा